इयत्ता 6वी आपला विषय आहे इतिहास। आपण नवीन प्रकरणाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे या ठिकाणी प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह। त्यानंतर त्याच्यामध्ये जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, ज्यू धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, इस्लाम धर्म आहे आणि पारसी धर्म आहे। सर्वप्रथम या ठिकाणी आपण जैन धर्माची माहिती आपण करून घेणार आहोत। तर जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक महत्त्वाचा धर्म आहे। पुढं या धर्मात अहिंसा या तत्वाला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे। अहिंसा या शब्दाला किंवा अहिंसा ह्या तत्वाला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे। धर्माला किंवा धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थकर म्हणतात। जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकर होऊन गेलेले आहेत। त्यापैकी वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24 तीर्थकर आहेत। वर्धमान महावीर हे जैन धर्मातले महावीर हे 24वे तीर्थकर। पुढं आता वर्धमान महावीराचा एकूण कार्यकाल, त्यांचा जन्म आणि त्यांचं कार्य, मृत्यू, तर या वर्धमान महावीराचा इसवी सन पूर्व 599 इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 इसवी सन पूर्व हा एकूण त्यांचा कालखंड आहे। त्यानंतर आज या राज्यात किंवा आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो, त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक वृज्जी शब्द बघा, वृज्जी या नावाचे एक महाजन होते, महाजन पद होते। कुठले? ते महाजन पद। या वृज्जी या ठिकाणी हे महाजन हे पद होते। मग त्याची राजधानी, हे महाजन पद, त्याची राजधानी होती वैशाली। हे महाजन पद होतं आणि त्याची राजधानी पण होती त्याची राजधानी वैशाली। या ठिकाणी हे वैशाली ही राजधानी होती। मग वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम, वैशाली नगराचाच एक भाग असलेला एक कुंडग्राम येथे
वर्धमान महावीराचा जन्म झाला. बघा प्रश्न आपल्याला विचारला तो वर्धमान महावीराचा जन्म कोठे आणि केव्हा झाला. तर या ठिकाणी सांगितलं आपल्याला हे महाजनपद, या महाजनपदाची राजधानी वैशाली आणि वैशाली या ठिकाणी या वर्धमान महावीराचा जन्म झालेला आहे. या वैशाली या ठिकाणी पुढं ह्याच्यानंतर त्यांच्या पित्याचं नाव होतं सिद्धार्थ. कुणाच्या? वर्धमान महावीर. आपला प्रश्न येतोच वर्धमान महावीराच्या वडिलाचं आईचं नाव काय होते किंवा वर्धमान महावीराच्या आईवडिलांचे नाव काय होते असा प्रश्न असतो. तर वर्धमान महावीराच्या वडिलाचं नाव होतं सिद्धार्थ. बघा वडील सिद्धार्थ, आई आहे, आईचं नाव होतं त्रिशला. आईचं नाव होतं वर्धमान महावीराच्या वडिलाचं नाव होतं सिद्धार्थ, आईचं नाव होतं त्रिशला. आणि वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. या वर्धमान महावीरांनी ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी घरादाराचा त्याग केला, घरातून निघून गेले. त्यानंतर 12.5 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर या वर्धमान महावीरांनी किती वर्षे? 12.5 वर्षे तपश्चर्या केली. आणि या 12.5 वर्षानंतर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झाली. आणि हे ज्ञान केवळ म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते. ज्ञान कोणत्या स्वरूपाचे होते? विशुद्ध स्वरूपाचे होते. आणि म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काही परिणाम न होऊ देता म्हणजेच विकारावर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला. म्हणून त्यांना जिन म्हणजे जिंकणारा, जिन म्हणजे हा जिन, जिन म्हणजे जिंकणारा. आणि पुढं असे म्हटले जाऊ लागले. जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार झाला. जैन हा शब्द कसा तयार झाला? जिन या शब्दापासून, जिन म्हणजे जिंकणारा, म्हणजे त्या जिन या शब्दापासून जैन धर्म, हे जैन हा शब्द तयार झाला. विकारावर विजय मिळवणारा महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. त्या विकारावर विजय मिळवले म्हणून त्यांना महावीर असं म्हटलं गेलं. ह्या ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्षे उपदेश केला. किती वर्षे? 30 वर्षे उपदेश या वर्धमान महावीरांनी केलेला आहे. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीरांनी अर्धमागधी, कुठली? अर्धमागधी, लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून त्यांनी अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामील आहेत. लोकांना जो उपदेश केला आहे तो उपदेश केलेला त्या 2 गोष्टींमध्ये हे तत्व सामावलेलं आहे. त्याच्यामध्ये एक पंचमहाव्रते, हे काय आपण पुढे बघणार आहोत पंचमहाव्रते, आणि पुढचं आहे त्रिरत्ने. त्याच्यामध्ये त्याचा सार जे आहे सामावलेलं आहे. आपण पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने याची सविस्तर माहिती आपण पुढे बघणारच आहोत. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकरांचा ज्या सभा होत त्यांना समयसरण अर्धमागधी भाषेत म्हणत असत. हे समयसरण समतेवर आधारले होते. त्याचबरोबर या समय सरणामध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश होता.
म्हणजे सर्व जाती धर्मातल्या लोकांना एक प्रवेश होता. त्यातल्या त्यात आपण आता बघणार आहोत की पंचमहाव्रत म्हणजे काय. पंचमहाव्रत म्हणजे 5 गोष्टी या ठिकाणी या वर्धमान महावीरांनी सांगितल्या आहेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत? त्या सर्वप्रथम या पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम आहेत. पंचमहाव्रत म्हणजे अत्यंत काटेकोरपणे कटाक्षानं ह्या 5 गोष्टी पाळायच्या आहेत. म्हणून 5 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. त्यातलं सर्वप्रथम आहे अहिंसा. अहिंसा अहिंसा म्हणजे काय? तर कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. अहिंसा म्हणजे काय? कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल अशा प्रकारे एकंदरीत वागायचं नाही, म्हणजेच अहिंसा आहे. दुसरं या ठिकाणी आपल्याला दिलं आहे सत्य. दुसरं कोणतं दिलंय? सत्य. सत्य म्हणजे काय? तर प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. प्रत्येक आपलं वचन जे आहे ते वचन आणि आपली कृती ही खरेपणाची असावी. हे दुसरं एकंदरीत आपण पंचमहाव्रत आहे. तिसरं या ठिकाणी दिलं आहे. तिसरं कोणतं दिलंय? अस्तेय. तिसरं अस्तेय. अस्तेय म्हणजे काय? तर स्थेय म्हणजे चोरी. बघा, स्थेय म्हणजे काय? चोरी. आणि त्यानंतर दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या हक्काची गोष्ट, दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजेच अस्तेय. त्यानंतर चौथं दिलंय अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? तर मनात हाव बाळगून, म्हणजे स्वार्थ, मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल अधिक असतो. असा साठा करणे म्हणजेच अपरिग्रह. त्यानंतर शेवटचं आपल्याला दिलं ब्रह्मचर्य. शेवटचा भाग कोणता आहे? शेवटचं कोणतं दिलं आपल्याला? ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय? शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करणे. त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. म्हणजे आपल्या शरीराला सुखकारक वाटणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा पूर्ण त्याग करणे म्हणजेच एकंदरीत हे ब्रह्मचर्य आहे. अशा प्रकारे हे पंचमहाव्रते या वर्तमान महावीरांनी एकंदरीत आपल्याला सांगितलेलं आहे. हे पंचमहाव्रत म्हणजे अहिंसा, कोणत्या जीवाची हिंसा करायची नाही, नेहमी सत्य बोलावं, खरं बोलावं, सत्याने काही आपलं काय असेल ते मिळवावं. असते तुम्हाला चोरी करायची नाही, चोरलेले कोणत्याही गोष्टी घ्यायच्या नाही. त्यानंतर अपरिग्रह आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर ब्रह्मचर्य सांगितलंय. या अशा प्रकारे पंचमहाव्रत या वर्तमान महावीरांनी सांगितलं आहे. पुढचा भाग दिलेला आहे आपल्याला त्रिरत्न. ह्या 3 गोष्टी, ह्याच्यात 5 गोष्टी सांगितल्या आहेत वर्तमान महावीरांनी, याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या आहेत.
त्यात त्रिरत्ने म्हणजे कोणते? त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक दर्शन, दुसरं सांगितलंय सम्यक ज्ञान, सम्यक ज्ञान, आणि तिसरं या ठिकाणी दिलंय की सम्यक चारित्र्य. तीन गोष्टी त्रिरत्नामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य या ठिकाणी त्रिरत्ने या ठिकाणी दिले आहेत. आणि सम्यक याचाच अर्थ संतुलित असा आहे. सम्यक याचा अर्थ जे आहे ते सम्यक सम्यक याचाच अर्थ आहे. काय दिलेला आहे आपला सम्यक याचा अर्थ? तर संतुलित. संतुलित असा आहे. मग सम्यक दर्शन म्हणजे काय? पहिला आपला जो भाग दिला आहे सम्यक दर्शन. सम्यक दर्शनचा अर्थ दिलाय तीर्थकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्याच्यावर श्रद्धा ठेवणे. हे तीर्थकर जे आपल्याला सांगतात ते सम्यक दर्शनामध्ये तीर्थकर जे सांगतात त्याच्यावर आपण अगदी कटाक्षानं त्यांच्या या तीर्थकारांच्या उपदेशातील जे सत्य आहे ते सत्य जाणून त्याच्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे सम्यक दर्शन असं आहे. दुसरं दिलंय सम्यक ज्ञान. तर तीर्थकरांच्या उपदेशांचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे म्हणजे सम्यक ज्ञान आहे. आणि तिसरं शेवटचं आपल्याला दिलंय सम्यक चारित्र्य. सम्यक चारित्र्य म्हणजे पंचमहाव्रताचे काटेकोरपणे आचरण करणे. अशा प्रकारे हे त्रिरत्ने आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवणे, ज्ञान आत्मसात करणे आणि शेवटचं दिलंय पंचमहाव्रताचे जे काही पंचमहाव्रत आपल्याला दिले आहेत अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पंचमहाव्रताचे अत्यंत काटेकोरपणे पालन करणे म्हणजे हे सम्यक चारित्र्य आहे. अशा प्रकारे एकंदरीत या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये प्राचीन भारताचे धार्मिक प्रवाह जे आहे या धार्मिक प्रवाहामध्ये आपल्याला जवळजवळ 6 धर्म आहेत. त्या 6 धर्मातला आपण सर्वप्रथम जैन धर्म या ठिकाणी त्याचा अभ्यास आपण घेतलेला आहे. काय अडचणी आल्या असतील तर तुम्ही मला फोन करा अथवा प्रश्न काय असतील तर लिहून माझ्या मोबाईलवर पाठवा. त्याचं एक निश्चितच मी तुमचं निरसन करेन. आणि छोटे छोटे त्याच्यावरती काय अभ्यास आहे तुम्ही प्रश्न तयार करा आणि त्याची उत्तरं लिहा आणि माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवा. अशा प्रकारे या ठिकाणी आपण जैन धर्माची माहिती घेतली. उद्याच्या तासाला आपण या बौद्ध धर्माची माहिती आपण घेणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी आपण आता थांबूया.